नमस्कार प्रेक्षकांनो, शुभ विवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे पौर्णिमा रागिणीला भेटायला आलेली असते आणि ती रागिणीने दिलेलं एन्व्हलप तिला दाखवत असते आणि म्हणत असते की हे एन्व्हलप तुम्ही मला 6 महिन्यांपूर्वी पाठवलं होतं. त्याच्यावरची तुमची सही मी ओळखली होती, पण मला आधी वाटलं की माझ्याबरोबर कुणी प्रँक करते की काय. पुन्हा मी विचार केला की जाऊन या व्यक्तीला भेटलं पाहिजे, म्हणून साशंक होऊन मी तुम्हाला इथे भेटायला आले. 6 महिन्यांपूर्वी इथे आता पौर्णिमा रागिणीला भेटायला आलेली असते. आल्यानंतर ती बघते तर काय, रागिणी खरोखर तिच्यासमोर उभी असते. तेव्हा पौर्णिमा म्हणते, तुम्ही तुम्ही इथे कशा काय? तुम्ही तर परदेशात गेला होतात ना? तेव्हा रागिणी म्हणते की मी कुठेही गेलेले नाही आहे. मी जिवंत आहे आणि ते सुद्धा इथेच आहे. मी कुठेच बाहेर परदेशात वगैरे गेले नव्हते. कधीच गेले नव्हते. तो सगळा माझ्या विरोधामध्ये बनाव रचला होता. तेव्हा पौर्णिमा म्हणते, पण हे सगळं कसं शक्य आहे? आम्हाला तर कळलं होतं की तुम्ही परदेशात गेला म्हणून. तेव्हा इथे रागिणी म्हणत असते, ते सगळं भूमी आणि आकाश यांनी मुद्दामून रचलं होतं. कारण त्या दोघांनी मला मारण्याचा प्रयत्न केला होता. मारण्याचा प्रयत्न नाही, जवळजवळ त्यांनी मला मारलंच होतं आणि त्यांचा गुन्हा लपवण्यासाठी त्यांनी मला परदेशात पाठवलं. हे सगळं नाटक होतं, बनाव रचला होता त्यांनी. मी कुठेही गेलेली नाही आहे. उलट त्यांनी मलाच मारण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा पौर्णिमा म्हणते, मला त्याच्याशी काही देणं घेणं नाही आहे. उलट तुम्ही माझ्या गुन्हेगार आहात, कळलं ना? तुम्ही माझ्या अभिजितला माझ्यापासून दूर केलंत. स्वतःच्या पोटच्या पोराला मारताना लाज कशी वाटली नाही हो तुम्हाला? खरं तर तुम्ही माझ्या गुन्हेगार आहात. सोडणार नाही आहे मी तुम्हाला. तुमचा गळा दाबून मी तुमचा जीव घेणार आहे, जीव. तेव्हा इथे आता पौर्णिमा जाते आणि रागिणीचा गळा दाबायला सुरुवात करते. तेव्हा रागिणी म्हणते, मार, मार मला मार. मला मारल्यामुळे तुझं मन जर शांत होणार असेल ना, तर मला मारून टाक. माझी काही हरकत नाही आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेव पौर्णिमा, मी खरी तुझी शत्रू नाही आहे. तुझी खरी शत्रू कोण आहे तुला माहिती आहे ना? आकाश आणि त्याचबरोबर ती तुझी सावत्र बहीण भूमी. हे दोघेजणं तुझे खरे शत्रू आहेत गं. मी तुझी कधीच शत्रू नव्हते. आपण दोघीजणी तर एका टीममध्ये होतो ना? तेव्हा इथे रागिणी म्हणते, आणि मला मारल्यानंतर तुला असं वाटत असेल की इथे आपला अभिजित परत येणार आहे? अभिजितचा झालेला अपमान, त्याचा बदला तुला नाही घ्यायचा आहे का आकाश आणि भूमीकडून? तेव्हा रागिणी म्हणते, हे बघ पौर्णिमा, मी मान्य करते की माझं चुकलं. नाही, माझं खरंच चुकलं. मी माझ्या स्वार्थासाठी अभिजितचा बळी दिला. मी ते नाकारतच नाही आहे. पण हे बघ, आता तू मला मारून किंवा मी तुला मारून आपला बदला पूर्ण होणार आहे का? आधी सांग बरं तू मला. आणि त्याच्यातून काय साध्य होणार आहे सांग ना. तू मला मारलंस तर अभिजित परत येणार आहे का? पण हे बघ, जर आपण दोघींनी हात मिळवणी केली ना, तर मात्र खूप गोष्टी होऊ शकतात. तुला त्या आकाश आणि भूमी यांच्याकडून बदला घ्यायचा नाही आहे? हे बघ, तुला माझ्याबरोबर हात मिळवणी करायची नसेल तर काही हरकत नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेव, त्या आकाशच्या इथे आणि भूमीच्या इथे तुला आश्रितासारखं राहावं लागणार आहे. आणि जर तुला आश्रितासारखं राहायचं नसेल तर माझ्याबरोबर हात मिळवणी कर. मग माझ्यावरती लागलेला गुन्हेगारीचा आणि तुझ्यावरती लागलेला आश्रिताचा ठप्पा, तो कलंक आपण दोघीजणी मिळून तो बाजूला काढून टाकू शकतो. तुला काय वाटतं, माझ्याबरोबर हात मिळवणी करणार आहेस का? तेव्हा प्रेक्षकांनो, पौर्णिमा आता मनामध्ये म्हणत असते की अगदी बरोबरच आहे. माझे खरे शत्रू आकाश आणि भूमी हे दोघेजणच आहेत. पण मी त्यांना एकटीने काही करू शकत नाही. मला त्यांनी त्यांच्याजवळ आश्रितासारखं ठेवलंय ना, आश्रितासारखं मला वागवतात. म्हणून मग मला ह्या बाईबरोबर हात मिळवणी करावी लागेल. ठीक आहे ना, यांच्याबरोबर राहून भूमी आणि आकाश यांच्याकडून बदला घेते. आधी त्यांना मारून टाकते आणि त्यानंतरला ह्या रागिणी पटवर्धनला सुद्धा ठार मारून टाकते, असं प्रेक्षकांनो आता पौर्णिमाने ठरवलेलं असतं. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, रागिणी म्हणत असते की आपण दोघीजणी मिळून आकाश आणि भूमी यांच्याकडून आपल्या अपमानाचा बदला घ्यायचा. तर प्रेक्षकांनो, इथे आता भूमी किचनमध्ये काम करत असते.
घासलेली भांडी, स्वच्छ केलेली भांडी बेसिंगमध्ये टाकत असते आणि इथे खराब भांडी ती वरती काढून ठेवत असते. तेव्हा मनू तिथे येते आणि म्हणत असते की ताई, अगं तुझं हे काय चाललंय? घासलेली भांडी तू इथे बेसिंगमध्ये का टाकतेस आणि खराब भांडी वरती काढून ठेवतेस? तेव्हा इथे भूमीची मनस्थिती ठीक नसते. घरामध्ये जो काही वाद झालेला असतो, अथर्व आणि बलदेव यांनी एकमेकांवरती जो हात उगारलेला असतो, तिला ते भांडणच आठवत असतं आणि म्हणूनच तिची मनस्थिती आता काम करत नसते. ती म्हणत असते, काय झालंय काय माझ्या घराला? म्हणजे इथे एकमेकांना बांधून ठेवलं, एकमेकांमध्ये इतकं प्रेम निर्माण केलं आणि आता या घरामध्ये फक्त वाद निर्माण होत आहेत आणि हे सगळं त्या अपूर्वामुळे होतं आहे, हे माहिती आहे मला. तेव्हा प्रेक्षकांनो, मनू म्हणत असते, ताई अगं बोल ना माझ्याशी. तू माझ्याशी काहीच का बोलत नाही आहेस? तू हो बरं बाजूला. मी भांडी वगैरे सगळं साफ करते. हो तू इकडे. तेव्हा भूमी म्हणते, राहू दे, करते मी, तू काही करू नको आता. तेव्हा इकडे मानसी म्हणत असते, ताई तू माझ्यावरती रागवली आहेस का? हो मला माहिती आहे तू माझ्यावरती रागवली आहेस. हवं तर तू मला बोल, मला ओरड. पण ताई, मी काही मुद्दामून केलेलं नाही आहे गं. घरामध्ये जो वाद झाला त्याच्यात खरंच माझी काही चूक नव्हती. आधी ती लोकं म्हणाले म्हणून मला प्रत्युत्तर त्यांना द्यावं लागलं. तू बघितलंस ना? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता भूमी म्हणते, मला या विषयावरती काहीसुद्धा बोलायचं नाही आहे. तेव्हा मानसी म्हणत असते, ताई प्लीज असं नको म्हणू. हे बघ मला माहिती आहे तू हर्ट झाली आहेस. घरामध्ये वाद झाला आहे म्हणून तुला वाईट वाटलं आहे ना? हे बघ मी तुला पुन्हा एकदा सॉरी म्हणते की आमचं चुकलं. आम्ही एकमेकांबरोबर भांडायला नको होतं. पण ताई आम्ही काय करू सांग ना? तू बघितलं होतंस ना, मी सगळा स्वयंपाक बलदेव दादाच्या आवडीचा बनवला होता. मी किती लवकर कामाला सुरुवात केली होती. सगळे पदार्थ त्याच्या आवडीचे बनवले होते. पण बघितलंस ना, अगं एवढी मेहनत करूनसुद्धा अपूर्वा ताई, बलदेव दादा मला कसे बोलत होते. हो मला माहिती आहे तिथून जेवण बदललं गेलं. पण ते कुणी बदललं गेलं? कशासाठी बदललं गेलं? या सगळ्याच्या मागे नक्की कोण आहे? काय हेतू आहे कुणाचा? याचा कुणीही विचार नाही केला. फक्त मी सगळं प्रेमाने बनवूनसुद्धा मलाच ते लोकं ऐकवत होते. ताई तुला माहिती आहे, मी कधीच खोटं बोलत नाही. बलदेव दादाच्या आवडीचा स्वयंपाक तयार होता की नाही, हे तू तुझ्या डोळ्याने बघितलेस. मी किती मेहनतीने ते सगळं बनवलं होतं. किती प्रेमाने सगळा स्वयंपाक बनवला होता आणि एवढं सगळं करूनसुद्धा मला खोटं ठरवलं जात होतं. हे बरोबर आहे का तू सांग बरं? हे चुकीचं नाही आहे का? आणि ताई तुला खरंच सांगू का? मला कुठे ना कुठेतरी असं वाटतं की या सगळ्याच्या मागे जर कुणी असेल ना, तर त्या अपूर्वा ताई आहेत. मला असं वाटतंय की त्यांनीच हे सगळं केले. आपण एक काम करूया ना ताई, आपण CCTV फुटेज चेक करूया. त्याच्यामध्ये दिसेल ना आपल्याला की नक्की हे सगळं कुणी केलंय ते. करूया का आपण CCTV फुटेज चेक? तेव्हा इथे भूमी म्हणत असते, मनू मी तुझ्यावरती रागवलेलेच नाही आहे अगं. मला माहिती आहे तू असं चुकीचं काम कधीच करणार नाही आहेस आणि स्वयंपाकाचं म्हणशील तर ते स्वयंपाक तू स्वतः किती प्रेमाने तयार केलं होतंस ते मला माहिती आहे. पण हे जे काही घडतंय ना बाळा घरामध्ये, ते मला अजिबात पटत नाही आहे. तेव्हा भूमी म्हणत असते की हे बघ मनू, हे कपाट मी आता उघडलंय. याच्यामध्ये असलेल्या बरण्या असू दे किंवा डबे असू दे, त्या वस्तू किती आपण व्यवस्थित ठेवल्यात बघ ना. म्हणजे आपल्याला आपल्या किचनमध्ये सुद्धा सगळं काही व्यवस्थित लागतं, नीटनेटकं लागतं, बरोबर ना? म्हणूनच आपण प्रत्येक गोष्ट जागची जागी ठेवतो. मग अगं घरामध्ये तर आपण माणसं राहतो ना, मग आपल्या घरातली माणसं नीटनेटकी असावी, एकमेकांबरोबर जोडलेली असावी, प्रेमाने एकमेकांबरोबर बोलत असावी, असं जर आपल्याला वाटत असेल तर त्याच्यामध्ये चुकीचं काय आहे? बरोबर की नाही? म्हणून मला असं वाटतं की एकमेकांबरोबर वाद करण्यापेक्षा, भांडण करण्यापेक्षा नेमकं काय घडलं याच्यावरती विचार करून त्यातनं मार्ग काढला पाहिजे ना, की एकमेकांवरती हात उगारणं, एकमेकांबरोबर भांडणं हे योग्य आहे सांग बरं मला? तेव्हा मानसी म्हणते, ताई तू बोलतेस ते अगदी बरोबर आहे गं. तू काही चुकीचं बोलत नाही आहेस. मला माहिती आहे आमच्यामुळे तू हर्ट झालीस. माझ्याकडून ही चूक पुन्हा होणार नाही. मी तुला प्रॉमिस करते की माझ्याकडून ही चूक होणार नाही. पण मग आपल्याला शोधून काढायला नको का, की जेवण का बरं बदललं असेल ते? त्याच्यामुळेच तर हा सगळा गोंधळ झालाय ना? तेव्हा भूमी आपल्या मनामध्ये म्हणत असते की मनू मला माहिती आहे की तुला आता अपूर्वावरती संशय आहे आणि मला तर खात्री आहे की हे सगळं अपूर्वानेच केले. घरामध्ये वाद निर्माण करणं हे तर तिला चांगलं जमतं ना.
पुन्हा इथे भूमी आता मनूला म्हणत असते, "हे बघ मनू, मला असं वाटतं की झालं गेलं ते सगळं आता आपण सोडून देऊया. आपण आता CCTV फुटेज चेक केलं, हे सगळं अपूर्वाने केलं, हे समोर आलं, तर सगळ्यांना असं वाटेल की आपण इथे भांडण उकरून काढण्यासाठी या सर्व गोष्टींच्या खोलाशी जातोय. पण आता बास झालं मनू, खरंच आता बास झालं. मला या घरामध्ये अजून कुठलेही वाद नको आहेत. मला माहिती आहे तू संपूर्ण स्वयंपाक बनवला होतास आणि तो कुणीतरी गायब केला हे सत्य आहे. पण आता या गोष्टीच्या मुळाशी जर आपण गेलो ना, तर घरामध्ये वाद अजून वाढतील आणि मला आता शांतता हवी आहे म्हणून. तेव्हा झालं गेलं ते सगळं आपण आता विसरून जाऊया. आता त्या गोष्टीच्या खोलाशी जायलाच नको असं मला वाटतंय. झालं गेलं ते सोडून दे प्लीज. तेव्हा मनू म्हणते, "ठीक आहे, तुला या गोष्टीने त्रास होत असेल तर मी तुझ्याशी परत या विषयावरती नाही बोलणार." त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता मनूने आपल्या बहिणीला बोलतं केलेलं असतं. मनूने तिला सांगितलेलं असतं की काहीही झालं तरीसुद्धा तू माझ्याशी बोलणं बंद नाही करायचा, कारण तुला त्रास झाला तर मला त्रास होतो. तू रडायला लागलीस तर मला रडू येतं, हे तुला माहिती आहे ताई. त्याच्यामुळे यापुढे माझ्याशी अबोला धरायचा नाही आणि बोलणं बंद करायचं नाही, कळलं तुला? तेव्हा इथे आता मनू ही नाराज झालेली असते, तिला वाईट वाटलेलं असतं. तेव्हा भूमी तिला प्रेमाने मिठी मारते आणि शांत करण्याचा प्रयत्न करते. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आता बलदेवसुद्धा एकटा उभा राहिलेला असतो आणि बलदेवला आठवत असतं की कशा पद्धतीने ते भांडण झालं. आकाश म्हणत असतो की 7 वर्ष भूमीने या घराला एकत्र जोडण्यासाठी लावलेले आहेत आणि तुम्ही तिच्या पदरात काय पाडताय, तर अपयश. बरोबर ना? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सगळं काही करून सवरून शहाणपणा करण्यासाठी त्या ठिकाणी आता अपूर्वा आलेली असते. हातामध्ये केक घेऊन आलेले असते. सगळ्यांना नाराज करून, घरातलं वातावरण विस्कळीत करून आता एकटीच बलदेवबरोबर वाढदिवस साजरा करायला आलेली असते. ती म्हणते की "बलदेव, चल बरं आता केक कट कर." तेव्हा बलदेव म्हणतो, "अपूर्वा, तू कशाला केक वगैरे घेऊन आलीस? मी तुला सांगितलं ना, मला आता सेलिब्रेशन नाही करायचं आहे म्हणून. मग कशाला आलीस केक घेऊन?" तेव्हा अपूर्वा म्हणते, "बलदेव, हे काय बोलतोयस तू? अरे, लग्नानंतरचा तुझा पहिला वाढदिवस आहे आणि मला तो साजरा करायचा आहे. हे बघ, बाकीच्या कुठल्याही लोकांना तुझ्या वाढदिवसाबद्दल काही वाटत नसेल, पण अरे, मी बायको आहे तुझी आणि मला जसा हवा होता वाढदिवस, तसा तू माझा वाढदिवस साजरा केला होतास ना? हां, आता मला तुझा वाढदिवस सगळ्यांबरोबर साजरा करायचा होता, पण आता जर कुणालाही इंटरेस्ट नसेल, तर मग कशाला ना उगाच आपण त्यांच्याकडे जायचं विचारायला. मी आहे ना तुझ्याबरोबर. जरी तुझ्याबरोबर कुणीही नसलं, तरीसुद्धा मी नेहमी तुझ्याबरोबर आहे बलदेव आणि हे तुला माहिती आहे." तेव्हा बलदेव म्हणतो, "हो, मला माहिती आहे." तेव्हा इकडे अपूर्वा म्हणत असते, "मग आता माझ्यासाठी केक कट करणार नाहीस का?" तेव्हा बलदेव म्हणत असतो, "अपूर्वा, मी तुला सांगितलं होतं ना, मला खरंच केक वगैरे कट करायचं नाही आहे, सेलिब्रेशन नाही करायचं आहे. सगळेजणं माझ्या वाढदिवसाच्या दिवशी किती हर्ट झाले तू बघितलंस ना." तेव्हा अपूर्वा म्हणते, "ते सगळं झालंच रे, पण आता वाढदिवससुद्धा एकदाच असतो की नाही वर्षातून आणि तो मला साजरा करायचा आहे. तेव्हा आता केक कट कर आणि माझ्यासाठी छान स्माईल कर बरं." तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अपूर्वा त्याला जबरदस्तीनेच हसायला लावते. तेव्हा तो एक स्माईल करतो, केक कट करतो. त्यानंतरला इथे अपूर्वा म्हणते, "केक कट करायच्या आधी विश माग." तेव्हा विश मागण्यासाठी डोळे बंद केल्यानंतर अपूर्वा आता त्याच्याकडे रागाने बघत असते. अपूर्वाने बलदेवबरोबर जे काही लग्न केलंय, प्रेमाचं नाटक केलंय, हे फक्त तिला महाजनांच्या घरी यायचं होतं म्हणून, महाजनांकडून बदला घ्यायचा होता म्हणून तिने हे सगळं केलेलं नाटक आहे प्रेक्षकांनो. त्यानंतर इथे आता अपूर्वा म्हणत असते, "बलदेव, एक गोष्ट लक्षात ठेव, या घरामध्ये तुझ्याबद्दल लोकं काय बोलतायत याच्यावरती मी कमेंट करणार नाही. ते लोकं काय बोलतात, तुझ्याबद्दल काय विचार करतात, याच्यावरती मी कमेंट नाही करणार. पण एक गोष्ट मी तुला सांगते, या घरामध्ये कुणीही तुझ्याबरोबर असो किंवा नसो, पण मी मात्र आयुष्यभर तुझ्याबरोबर आहे. मी तुझी साथ कधीही सोडणार नाही बलदेव आणि ही गोष्ट तू लक्षात ठेव." तेव्हा इथे बलदेव म्हणतो, "अपूर्वा, मला माहिती आहे, तू मला कधीही अंतर देणार नाही, मला खात्री आहे."
तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अपूर्वाने त्याला केक भरवलेला असतो आणि त्याच्यासाठी एक गिफ्ट आणलेलं असतं आणि तीसुद्धा रिंग आणलेली असते आणि ती त्याच्या बोटामध्ये घालते आणि त्याच्याबरोबर आता डान्स करत असते. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू असं म्हणत आता त्याच्याबरोबर डान्स करत असते. त्यानंतर त्याला मिठी मारते आणि म्हणते की बलदेव, तुला बाटलीत कसं उतरवायचं, माझी बाजू कशी सेफ करायची हे मला बरोबर माहिती आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता भूमी सगळी आवराआवर करत असते. तेवढ्यातच तिथे अपूर्वा येते आणि तिने आता खीर वगैरे खायला घेतलेली असते. तेव्हा इथे भूमी म्हणत असते की वाह, म्हणजे इथे कुणालाही जेवावंसं वाटत नाही आहे, कारण घरातलं वातावरण इतकं गढूळ झालं आणि जिने हे सगळं केलं आहे, आपल्या नवऱ्याचा वाढदिवस जिने स्पॉईल केला आहे, ती मात्र आता गोडाधोडाचं खाते. वाह, काय बोलायचं, कशी आहेस ना गं तू. तेव्हा अपूर्वा म्हणत असते, हो मी अशीच आहे बाबा. आता तुम्हाला तोंड पाडून बसायचं आहे तर तुम्ही बसा ना, कारण तुम्ही हारलायत. पण मी तर जिंकले आणि मी जिंकले म्हटल्यानंतर सेलिब्रेशन तर झालंच पाहिजे नाही का. म्हणून मी खीर खाणार आहे आणि छान अशी मस्त सेलिब्रेशन करणार आहे. तुम्ही हारले आहेत ना, मग तुम्ही तोंड पाडून बसायचं. तेव्हा भूमी म्हणते, एक मिनिट. तेव्हा इथे अपूर्वा म्हणत असते, एक मिनिट, माझं अजून बोलून झालेलं नाही आहे, कळलं ना. मला बोलून पूर्ण करू दे, मग तुम्ही बोलायचं. तेव्हा इथे अपूर्वा म्हणते की कसं आहे ना भूमिताई, आत्तापर्यंत तुम्ही सगळ्यांना दाखवत असता की बघा तुम्ही एकत्र कुटुंब, कसं एकत्र कुटुंब एकत्र बांधून ठेवले आहे. पण खरं तर आज आहे ना तुमच्या सगळ्यांचे खरे चेहरे हे बाहेर आले. तुमच्या चेहऱ्यावरती जो काही गोड गोड बोलण्याचा, नाटक करण्याचा मुखवटा होता ना, तो सगळ्यांचा टराटरा फाडून टाकलाय मी. बघितलंत ना, सगळ्यांचे खरे चेहरे हे समोर आले. तेव्हा इथे आता अपूर्वा म्हणत असते, तो गोड गोड बोलण्याचा, चांगला वागण्याचा मला खरंच खूप कंटाळा आला होता. असंच माणूस जसं आहे ना, तसं त्याने वागलं पाहिजे. तुम्ही एकत्र कुटुंब आहात, हे तुम्ही आज सिद्ध केलंत की तुमचं नातं आतल्या आत किती तकलातून आहे ते. तुम्ही एकत्र कुटुंबाचा फक्त देखावा करता. तुमच्यामध्ये तशी एकी तर अजिबातच नाही आहे, कळलं ना. तेव्हा भूमी म्हणते, एक मिनिट, माझं कुटुंब तसं नाही आहे, कळलं ना. तेव्हा अपूर्वा म्हणते, हळू जास्त ओरडायची गरज नाही आहे, अजिबात ओरडू नका. नाहीतर आजच तुमच्या सर्व घरातल्यांना तुमचा खरा चेहरा काय आहे ना ते कळेल. तेव्हा तुम्ही जरा शांत राहा. तेव्हा प्रेक्षकांनो, अपूर्वा म्हणत असते, भूमिताई कसं आहे ना, गुन्हेगाराने किती मोठा गुन्हा केला ना आणि ते पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला, तरीसुद्धा गुन्हेगार गुन्हा करत असताना एक तरी गोष्ट अशी नक्कीच पाठीमागे ठेवतो की ज्याच्यावरून गुन्हेगारापर्यंत आम्हाला सहजरित्या पोचता येऊ शकतं. तेव्हा तुम्ही जो गुन्हा केला आहे त्याची शिक्षासुद्धा तुम्हाला लवकरच मिळेल. तेव्हा इथे भूमी म्हणत असते, अच्छा, म्हणजे तुला असं वाटतंय की आम्ही गुन्हेगार आहोत, बरोबर ना. अगं मग आम्ही गुन्हेगार आहोत तर मग आमच्या विरोधामध्ये साधा एकसुद्धा पुरावा कसा काय मिळत नाही आहे गं तुला. आमच्या पाठीमागे गुन्हेगार म्हणून लागत होतीस ना, आमच्या पाठीमागे गुन्हेगार म्हणून लागत होतीस, पुरावे गोळा करत होतीस, तिथपर्यंत ठीक आहे. पण आता तू माझं घर तोडायला निघाली आहेस, माझं कुटुंब उद्ध्वस्त करायला निघाली आहेस ना. पण एक गोष्ट लक्षात ठेव अपूर्वा, तू कितीही प्रयत्न केलेस ना, तरीसुद्धा तुझ्या मनासारखं काही होणार नाही आहे. अगं आमच्या विरोधात पुरावे गोळा करता करता ना, नाकीस नऊ येतील तुझ्या, कळलं ना. तेव्हा इथे अपूर्वा आता खीर खात असताना तिला ठसका लागतो. तेव्हा भूमी म्हणते, अरे हळू जरा हळूहळू खा, ठसका लागला ना तुला आता. वर बघ बरं, नाहीतर कसं होईल ना, इथे ठसका लागला ना तर कधी कधी ठसका जीवघेणासुद्धा होऊ शकतो हा. आणि आमच्या विरोधात पुरावे गोळा करणं म्हणजे जीवघेण्यासारखंच आहे, कळलं का. तेव्हा इथे आता भूमी तिला टोमणा मारून तिथून निघून गेलेली असते. तेव्हा अपूर्वा म्हणत असते की इथे गुन्हेगार तर तुम्ही आहातच. तुमच्या विरोधात पुरावे गोळा करणार आणि लवकरात लवकर तुम्हाला गुन्हेगार सिद्ध करणार. तेव्हा कळेल कुणाच्या नाकीस नऊ येतील ते, तर तुमच्याच येतील असं अपूर्वा म्हणत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे भूमी म्हणत असते की आकाश, अरे हे सगळं इथेच लपवणं खूपच जास्त रिस्की आहे रे. म्हणजे बघ ना, इथे आता अपूर्वाला जर कळलं तर की आपण बागेतच इथे हे सगळं लपवलंय. तेव्हा आकाश म्हणतो, आपल्याकडे दुसरा कुठलाच पर्याय नाही आहे भूमी, आपल्याला इथेच आता लपवून ठेवावं लागेल आणि अपूर्वा घरात नाही आहे तर आपण आपलं काम करून घेऊया. तेवढ्यातच प्रेक्षकांनो, इथे आता अपूर्वाला कॉल केलेला असतो
कारण रागिणीने पौर्णिमाला सांगितलेलं असतं की आपण आता अपूर्वाला आकाश आणि भूमी या गुन्हेगारांपर्यंत स्वतःहून पोचवायचं आणि ते कसं ते मी तुला सांगेन पौर्णिमा. तेव्हा इथे आता अपूर्वाला फोन आलेला असतो. तिला इथे आकाश आणि भूमीबद्दल माहिती देण्यात आलेली असते. तेव्हा अपूर्वा इथे बागेमध्ये आल्यानंतर आकाश आणि भूमी तिच्याकडे बघून खूपच जास्त घाबरतात. तर इथे अपूर्वाला गुन्हेगाराला पकडल्याचा भास होत असतो.